नमस्कार, मी गणेश भानवशे. 15 ऑगस्ट 2026 रोजी वांगी नंबर 2 या ठिकाणी अवधूत विद्यालयाच्या समोर आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं उपोषण केलं होतं. 3 दिवस उपोषण केलं. उपोषण करण्याचं कारण असं की अवधूत विद्यालयाचा जो भ्रष्टाचारी वनवे हा मुख्याध्यापक आहे, त्याचे कारनामे आहेत, ते कारनामे शासनापर्यंत आम्ही सर्व पोहोचवलेले आहेत. त्याच्या विरोधात कसलीही कारवाई काय झाली नाही. त्याच्यामुळे आम्ही 15 ऑगस्ट रोजी ग्रामस्थांच्या वतीनं उपोषणाला बसलो. 3 दिवस उपोषण केलं. उपोषण केल्यानंतर जिल्हाधिकारी साहेब जिल्हा शिक्षणाधिकारी साहेब यांनी आदेश काढला की त्याचे तात्काळ सहीचा अधिकार काढण्यात आला, पण कसल्याही प्रकारचा अधिकार काढला नाही. त्याचाच राग मला धरून काल दिनांक 23 तारखेला म्हणजे 23 ऑगस्ट रोजी दुपारी 4:22 त्याने मला माझ्या फोनवरती फोन केला आणि सांगितलं की तू माझ्या विरोधात का उपोषण केले, माझ्या मागे का लागला आहे, तुला माहित नाही का मी बीड जिल्ह्यातलाच आहे, मी संतोष देशमुख केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रमाणे धमकी दिली आणि तुला जिवंत सोडणार नाही याप्रमाणे मला धमकी दिलेली आहे. मी त्याविषयी टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे काल रात्री फिर्याद दिलेली आहे, तक्रार दिलेली आहे, त्याविषयी तक्रार दाखल केलेली आहे. माझं प्रशासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की तात्काळ याच्यावरती योग्य ती कारवाई करावी. जर यामध्ये माझा जीव गेला किंवा याला माझ्या जीवाला काय झालं तर याला सर्वस्वी जबाबदार हा राजेंद्र वने मुख्याध्यापक जो आहे अवधूत विद्यालयाचा, तो वनवे हा मुख्याध्यापक त्याला सर्वस्वी जबाबदार असेल. कारण का त्यांनी स्वतः अशी धमकी दिलेली आहे की मी बीड जिल्ह्यात तर तुमचा संतोष देशमुख करेल, अशा प्रकारची मला धमकी दिलेली आहे. तर माझी विनंती आहे की प्रशासनाने यावर तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी.